Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12. Revision 2021. Chapter number 1, Traditional Crop. Weightage 9 or 12. Then question number 1, 1 mark. Question number 3, 3 mark. And question number 5 be 8 mark. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण रिव्हिजनचं पहिलं लेक्चर बघितलेलं आहे. तेव्हाही तुम्हाला समजून सांगितलं की ट्रॅडिशनल क्रॉप हे 9 ते 12 मार्काचं विचारणार आहे. म्हणजे पेपरमध्ये 12 मार्काचं या चॅप्टरवर असणारच आहे. या 12 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आपण आपल्या ब्ल्यूप्रिंटनुसार 1 मार्काचा एक प्रश्न कोणत्याही क्वेश्चन नंबर 1 मध्ये, एमध्ये किंवा बी मध्ये किंवा सी मध्ये किंवा डी मध्ये 1 मार्काचं विचारणार, किंवा 2 मार्काचं विचारलं तर 1-2 मार्काचं शॉर्ट नोट्स असणार क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आणि जर एक MCQ असेल तर 3 मार्काचं क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणि 8 मार्काचं जे आहे क्वेश्चन नंबर 5B मध्ये या ट्रेडिशनल क्रॉपवर कोणते एका क्रॉपवर विचारणार आहेत, असं पॅटर्न आपलं ठरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर रेकॉर्ड बुक घेतलेलं असेल तर मला कमेंट्स करा, कारण यूट्यूबद्वारे आपल्याला प्रॅक्टिकल एक्झरसाईजसुद्धा कंप्लीट करायची आहे. तर प्रॅक्टिकलची चिंता करायची नाही आहे. फक्त रेकॉर्ड बुक तुम्ही घेतला असाल तर मी यूट्यूबद्वारे व्हिडिओ तयार करणार आहे. तर ते मला तुम्ही कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत असताना आपण पेन आणि नोटबुक घेऊन बसा आणि नोट करत चला पॉईंट. तर बघूया आपण पॅडी क्रॉप, सेकंड क्रॉप पॅडी क्रॉप. तर या अगोदर आपण व्हीट क्रॉप संपलेला आहे. तर व्हीटमध्ये काय रिड्यूस केलं ते तुम्हाला दिलेलं आहे. तसंच पॅडीमध्ये रिड्यूस सिलेबस कोणतं झालेलं आहे 2021 साठी. आणि या अगोदर आपण टाईमटेबलसुद्धा तुम्हाला यूट्यूबद्वारे पाठवलेला आहे की आपलं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय 21 मेला 3 ते 6 वाजता पेपर होणार आहे. तर आपलं पेपर दुपारी असतं 3 ते 6 आणि बायोलॉजी नंतर 10 दिवसाचं गॅप आहे. त्या गॅपमध्ये तुम्ही पूर्ण क्रॉप प्रोडक्शन कवर करू शकतात बाळांनो. तर बघूया आपण पॅडीमध्ये काय रिड्यूस झालेलं आहे. प्रेपरेटरी टिलेज म्हणजे लँड प्रिपरेशन, सोईंग सीझन अँड टाईम, व्हेरायटी, इंटरकल्टिवेशन, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, प्लांट प्रोटेक्शन, एवढे पॉईंट जे आहेत पॅडीवरचं हे कमी झालेलं आहे, रिड्यूस झालेलं आहे. ह्या पॉईंटवर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारणार नाही. तर बघूया आपण पॅडी क्रॉप हे क्वेश्चन नंबर 5B मध्ये कसं विचारलं जातं. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पॅडी क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. तर 4च पॉईंट असणार, प्रत्येक पॉईंटला 2 मार्क, म्हणजे असं 4 2 8, तर 8 मार्क आपल्याला मिळणार जर व्यवस्थित आपण लिहिलं तर. तर या पॅडीवर कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत. इकॉलॉजी आहे, काही वेळेला बॉटनिकल फॅमिलीसुद्धा विचारू शकतात, सीड रेट इन स्पेसिंग, हार्वेस्टिंग इन यील्ड अँड कल्टिवेशन मेथड्स ऑफ पॅडी. तर हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. किंवा याच्यावर शॉर्ट नोटसुद्धा विचारू शकतात 3 मार्काचं. एखादी इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन किंवा ड्राय मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन किंवा इकॉनॉमिक युजेस ऑफ पॅडी. इकॉनॉमिक युजेस ऑफ पॅडी हे महत्त्वाचं आहे. इथंसुद्धा विचारू शकतात इकॉनॉमिक युजेस ऑफ पॅडी. विसरलेलं आहे इथं, इकॉनॉमिक युजेस ऑफ पॅडी महत्त्वाचं आहे. इथं जर 2 मार्काला विचारलं किंवा 3 मार्काला विचारू शकतात क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्काचं, कारण तिथं 3 मार्काचं वेटेज आहे प्रत्येक प्रश्नाला, आहे लक्षात. तर आणि एखादी MCQ 5 क्रॉप आहेत, 5 पैकी एकावरचं कोणतं बॉटनिकल किंवा फॅमिली असं विचारू शकतात. आणि एखादी शॉर्ट नोट्स कोणते क्रॉपवर, आणि एक क्रॉपवर 8 मार्काचं कोणतं, असे 5 क्रॉपवर काही ना काही विचारणार आहेत, लक्षात. तर बघूया आपण पॅडीचं लोकल नेम साळ, भात, धान. पॅडीला हे 3 नावांनी आपण 3 नाव त्याचे आपण देतो, साळ, भात, धान. बॉटॅनिकल नेम ओरायझा सटायवा. ओरायझाचं फर्स्ट लेटर कॅपिटल, देन सटायवाचं फर्स्ट लेटर स्मॉल, ऑल ऑल्सो स्मॉल, सेपरेट अंडरलाईन इच वर्ड. तर या पद्धतीनं बॉटनिकल नेम लिहायला पाहिजे. हे जिनस आहे, जिनसचं पहिलं लेटर कॅपिटल, सेकंड जे वर्ड असतं त्याला स्पीसीज म्हणतात, त्याचं
पूर्ण स्मॉलच आणि सेपरेट अंडरलाईन. हे बॉटनिकल नेम या पद्धतीनंच लिहायला पाहिजे. फॅमिली ग्रॅमिनी, व्हीटची ग्रॅमिनी आहे आणि पॅडीची. देन ओरिजिन साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया. तर साऊथ लिहिलं तरी चालतं. तर भात पिकाचं मूळ स्थान साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, इकॉनॉमिक युजेस ऑर युजेस. ते 2 मार्काला किंवा 3 मार्कालाही इकॉनॉमिक युजेस ऑफ राईस असं विचारलं जातं. तर बघूया आपण, इट इज अ स्टेपल फूड ऑफ वर्ल्ड. जगामधलं स्टेपल फूड मानलं जातं भात, जगामधलं मुख्य खाद्य आहे. देन राईस इटन ॲज अ भात, मुरमुरा, लाह्या अँड पोहा. तर या राईसचा वापर आपण त्याला पाण्यामध्ये शिजवून नंतर भात म्हणून त्याचा आपण वापर करतो. त्याचबरोबर मुरमुरे तयार केले जातात, लाह्या बनविले जातात, पोहा बनविले जातं. हे तुम्ही सगळं खाल्लेलं आहात. इट कंटेन कार्बोहायड्रेट. तर व्हीट असो राईस असो याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं तर कार्बोहायड्रेट असतं. देन ऑल्सो प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स अँड व्हिटॅमिन. त्याचबरोबर प्रोटीन असतं, फॅट्स असतं, मिनरल असतं आणि व्हिटॅमिनसुद्धा असतात. देन ऑइल कंटेन इज अबाउट 18 to 20% ऑइल. याचबरोबर 18 ते 20% तेलाचं प्रमाण असतं. पॅडी स्ट्रॉ यूज्ड फॉडर, मल्चिंग, पडिंग मटेरियल. तर पॅडी स्ट्रॉ जे आहे याचं फॉडर म्हणूनही वापर केलं जातं, मल्चिंग म्हणूनही वापर केलं जातं, पडिंग मटेरियल म्हणूनही वापर केलं जातं. तर या पद्धतीने इकॉनॉमिक युजेस आपण 2 मार्कासाठी 4 कमीत कमी लिहायला पाहिजे. 3 मार्काला 6 पॉईंट तरी करेक्ट लिहिणं गरजेचं आहे. तरी आपण शॉर्टमध्ये तयार केल्याला तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. पण हे परफेक्ट हे वर्ड तर असायलाच पाहिजे लक्षात. तर नेक्स्ट बघूया आपण, इकॉलॉजीमध्ये विचारतात सॉईल. इट कॅन बी ग्रोन इन ॲल्युव्हियल सॉईल, खारलँड अँड लॅटरेटिक सॉईल. तर भात पीक हे कोणत्याही जमिनीमध्ये येतं, परंतु त्यामध्ये ॲल्युव्हियल सॉईल, खारट जमिनी, लॅटरेटिक सॉईल या जमिनीमध्ये भात पीक फारच चांगलं येतं. देन सॉईल pH 5.5 to 7. त्याचबरोबर जमिनीचं समूह 5.5 ते 7 असायला पाहिजे. देन यील्ड रेन, वॉटर लॉगिंग सॉईल्स आर मोस्ट सुटेबल. बाकी पिकाला आपण हे चालत नाही म्हणतो यील्ड रेन, वॉटर लॉगिंग, परंतु भात पिकाला हे फारच चालतं, फार आवडतं, कारण यामध्ये भात चांगलं येतं. भात पीक फारच जोमाचं येतं यील्ड रेनमध्ये, वॉटर लॉगिंग सॉईलमध्ये. तर अशी जमीन असणं गरजेचं आहे. देन क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. उष्णकटिबंधातील पीक आहे. इट इज अ सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट क्रॉप. त्याचबरोबर हे समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधातील पीक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. तर त्याचबरोबर 20 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये येणारं पीक आहे. रेनफॉल इज अबाउट मोर दॅन 1000 मिलीमीटर. तर पर्जन्यमान हे 1000पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं या भात पिकाला काय असायला पाहिजे क्लायमेट. तर इकॉलॉजीमध्ये आपल्याला विचारतात तर क्लायमेट आणि सॉईल लिहिणं गरजेचं आहे. तर क्लायमेटमध्ये लिहित असताना इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप असं लिहायला पाहिजे. इट ऑल्सो ग्रोन इन सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज शुड बी 20 to 37 डिग्री सेल्सिअस. रेनफॉल इज अबाउट मोर दॅन 1000 मिलीमीटर. असं काही वेळेला क्लायमेटिक कंडिशन म्हणून 2 मार्काला विचारू शकतात, परंतु सहसा इकॉलॉजी म्हणूनच विचारतात. त्यामध्ये सॉईल अँड क्लायमेट 1 मार्कासाठी लिहावं लागतं. देन सोईंग मेथड. पॅडी क्रॉप कॅन बी सोन बाय ट्रान्सप्लांटिंग, डिबलिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग. तर भात पिकाची लागवड ही ट्रान्सप्लांटिंगने केली जाते, डिबलिंगने केली जाते, ड्रिलिंगने आणि ब्रॉडकास्टिंग. परंतु जास्त करून इंटेन्सिव्ह मेथडमध्ये ट्रान्सप्लांटिंग केली जाते आणि वेट मेथड आणि सेमी ड्रायमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि ड्रायमध्ये ड्रिलिंग. ओके. स्पेसिंग ऑफ पॅडी डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटी, दॅट इज अ हाय यील्डिंग व्हेरायटी अँड देन लो यील्डिंग व्हेरायटी. High yielding variety in intensive method 20 by 20 centimeter, and then low yield variety 20 by 15 centimeter, and then dry land cultivation paddy 45 by 15 centimeter. भात पिकाचं अंतर जे आहे ते मशागत पद्धतीवर अवलंबून आहे. जसं की इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन म्हणजे तुम्ही रोपटे लागवड करत असाल तर अशा वेळेस जास्त उत्पादन देणारी जात असेल तर 20 by 20 सेंटीमीटरनं लागवड करायला पाहिजे.
आणि कमी उत्पादन देणारी जात असेल तर 20 बाय 15 सेंटीमीटरनं आणि ड्राय कल्टिवेशननं लागवड करत असाल म्हणजे तिपणीच्या सहाय्याने पेरणी करत असाल तर 45 बाय 15 सेंटीमीटरनं लागवड करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, सीड रेट. सीड रेट ऑफ पॅडी डिपेंड अपॉन द सोईंग मेथड. दॅट इज अ ट्रान्सप्लांटिंग 25 to 40 kg per hectare, then dibbling 50 to 60 kg per hectare, then drilling 60 to 70 kg per hectare, and then broadcasting 18 to 100 kg per hectare. बियाचं प्रमाण जे भात पिकाचं आहे ते लागवड पद्धतीवर अवलंबून आहे. ट्रान्सप्लांटिंग असेल तर 25 ते 40 किलो प्रति हेक्टरी आणि डिबलिंग असेल तर 50 ते 60 किलो आणि ड्रिलिंग असेल तर 60 ते 70 किलो आणि ब्रॉडकास्टिंग असेल तर 80 ते 100 किलो प्रति हेक्टरी बियाचं प्रमाण लागतं. देन सीड ट्रीटमेंट 1% पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन. देन paddy seeds are treated various kind of treatment for various objects. Then 1% potassium chloride solution for earlier germination of seed. Then second, 3% brine water solution for prevent the blast disease. And then also paddy seeds are treated with cuprason, perinox or cupravit for prevent the blast and blight disease. Then also paddy seeds are treated with streptocycline solution for prevent the bacterial blight. तर भात पिकाच्या बियाला आपण वेगळ्या उद्देशाने वेगळी ट्रीटमेंट केली जाते. तर आपण शॉर्टमध्ये असं दिलेलं आहे 1% पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन. तर हे कशासाठी करायचं की उगवण लवकर व्हावी, चांगली व्हावी. आणि 3% ब्राईन सोल्युशन ट्रीटमेंट हे ब्लास्ट डिसीजचा बंदोबस्त करण्यासाठी. त्याचबरोबर जे कुप्राव्हिट आहे हे सुद्धा बियाला बिस्करिया म्हणून वापरलं जातं ते ब्लास्ट आणि ब्लाइट डिसीजसाठी. आणि दुसरं स्ट्रेप्टोसायक्लिन सोल्युशन हे 1 ग्रॅम इन 45 लिटर्स ऑफ वॉटर. तर 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन 45 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून ते भात पिकाचं बी त्यामध्ये सोक केलं जातं, बुडवलं जातं आणि काढलं जातं त्या बॅक्टेरियल ब्लाइट डिसीजचा बंदोबस्त करण्यासाठी. तर हे सीड ट्रीटमेंट केले जातात भात पिकाला. नंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. देन अप्लाय 12.5 tons ऑफ FIM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोइंग ऑर ॲट द टाईम ऑफ पडलिंग. तर या भात पिकाला आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर जे आपण देतो ते जेव्हा चिखल तयार करत असताना दिलं जातं किंवा आपण जेव्हा ड्राय कल्टिवेशन पॅडी करतो अशा वेळेस आपण कुळपणी म्हणजेच आपण पाळी देताना शेवटच्या पाळीच्या अगोदर आपण शेणखत टाकायला पाहिजे की जेणेकरून जमिनीमध्ये मिक्सअप होतं. देन केमिकल फर्टिलायझर डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज. फॉर लोकल अँड इम्प्रूव्ह व्हेरायटी 50 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 25 kg पोटॅश पर हेक्टर. तर लोकल आणि इम्प्रूव्ह व्हेरायटी असेल तर 50 किलो नत्र, 50 किलो फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅश प्रति हेक्टरी अप्लाय करायला पाहिजे. देन हाय यील्डिंग 100 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 25 kg पोटॅश पर हेक्टर. तर हा रिकमेंडेड डोज आहे. देन इन केस ऑफ लोकल अँड इम्प्रूव्ह व्हेरायटी ऑल फर्टिलायझर शुड बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. देन इन केस ऑफ हाय यील्डिंग व्हेरायटी full dose of phosphorus, potash and half dose of nitrogen be given at the time of sowing. Remaining half dose of nitrogen be given 30 to 40 days after transplanting. तर हे रासायनिक खताची मात्रा जी आहे तर लोकल आणि इम्प्रूव्ह व्हेरायटी असेल तर कोरडोहू सहसा असतात तर ते पेरते वेळेसच पूर्ण द्यायचं. आणि जे हायल्डिंग व्हेरायटी आहेत तर हे 2 वेळेस आपल्याला खतं द्यायचे म्हणजे पूर्ण फॉस्फरस पोटॅश आणि अर्धा नत्राचा डोस लागवड करते वेळेस. राहिलेला अर्धा नत्राचा डोस हे 1 महिन्यानी म्हणजे 30 ते 40 दिवसांनी द्यायला पाहिजे. त्याला आपण टॉप ड्रेसिंग असं म्हणतो, वर खत असे म्हणतात. देन इरिगेशन. पॅडी क्रॉप इज अ सेमी एक्वाटिक प्लांट. इट इज अ वॉटर लिव्हिंग प्लांट. इट रिक्वायर मोर वॉटर फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. देन लँड समर्ज वॉटर स्टँडिंग इन द फील्ड. तर भात पिकाचं इरिगेशनचं थोडं वेगळं आहे इतर पिकापेक्षा. भात पिकाला पाणी फार आवडते, पाण्यामध्ये राहणारे पीक आहे कमळाचं झाडसारखं. तर जेवढं याला जास्त पाणी असेल तेवढं जास्त उत्पादन मिळतं. म्हणून याला पाणी देत असताना आपण ते जे भात पिकाचं शेत आहे त्याला बांधी म्हणतात. त्या बांधीमध्ये काय केलं जातं
की 6 ते 10 सेंटीमीटर एवढं पाणी नेहमी साचून ठेवलं जातं. तर हे साचल्यामुळं तणाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि कीटकाचे प्रादुर्भाव होणार नाही. आणि जस्ट 15 days बिफोर एक्सपेक्टेड टाईम ऑफ हार्वेस्टिंग विड्रॉ द वॉटर इन टू द फील्ड. तर आता 15 दिवस राहिलेले आहे भात पीक काढायला, तर अशा वेळेस पूर्ण पाणी शेताच्या बाहेर काढून द्यायचं आहे. तर जमीन हळकणार आणि नंतर काढणी केली जाते. देन पॅडी क्रॉप रिक्वायर 1240 मिलीमीटर इन होल ग्रोथ पिरियड. तर या भात पिकाला त्याच्या आयुष्यामध्ये 1240 मिलीमीटर एवढं पाणी लागतं. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. Paddy crop ready for harvesting depend upon the type of varieties, early variety, mid-late variety and late variety respectively. 120 days, 135 days, 150 days respectively. तर भात पिकाची काढणी आहे त्याच्या जातीवर अवलंबून आहे. लवकर येणारी 120 दिवसामध्येच येते, मध्यम कालावधीमध्ये येणारी 135 दिवस लागतात आणि उशिरा येणारी 150 दिवस लागतात काढायला. देन मॅच्युरिटी साइन्स आर whole leaves turn yellowish in color, bottom leaves dried and straw is still slightly green in color. Moisture content is about 20 to 25%. तर एकतर ड्युरेशन पहिलं लिहिणं गरजेचं आहे हार्वेस्टिंग करते वेळेस, आपण व्हीटलाही सांगितलं. दुसरं त्याचं मॅच्युरिटी साईन लिहिणं गरजेचं आहे. तर भात पिकाची काढणी हे जातीवर म्हणून सांगितलं तुम्हाला. मग त्याची मॅच्युरिटी साईन काय लिहिणार आपण, की पानं पिवळे होतात, खालचे पानं वाळून जातात, त्याचबरोबर त्याचं जे स्ट्रॉ आहे स्लाइटली ग्रीन राहतं. नंतर इयर्स आर नियरली राईप. तर इयर्स जे आहे त्याचं जे ओंबी आहे हे पूर्ण राईप झालेली असते. थोडं जास्त दिवस गेलं की ते धान्य गळून जाऊ शकतं. तर तेवढं ओलावा जे आहे धान्याचं 20 ते 25 असायला पाहिजे, यापेक्षा कमी झालं तर धान्य गळून जातं. देन हार्वेस्टिंग शुड बी डन कट डाऊन द प्लांट ॲट अ ग्राउंड लेवल अँड देन आफ्टर carried out into threshing yard. Then threshing should be done by beating, then also puddle threshers, and then nowadays mechanical harvester can be available. Then all operations should be done at a time. तर भात पिकाची कापणी हे अबाव ग्राउंड लेवलपासून केली जाते आणि ते कापलेलं पीक हे आपण जिथं थ्रेशिंग करत आहोत तिथं नेऊन ठेवायला पाहिजे, तिथं 1-2 दिवस ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण त्याला बिटिंग किंवा पडल थ्रेशर म्हणून उपलब्ध असतं, त्याच्या साहाय्याने काढलं जातं. आता हे जुनं सगळं गेलेलं आहे, आता नवीन आलेलं आहे मेकॅनिकल हार्वेस्टर, कंबाईन हार्वेस्टर आलेलं आहे. हे कंबाईन हार्वेस्टर कट पण करतं, थ्रेशिंग करतं, विनोविंग करतं, हे सगळे कामं ॲट ए टाईम करून देतं, म्हणजे वेळ वाचतं. तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग भात पिकाची करायला पाहिजे. नंतर यील्ड ऑफ पॅडी क्रॉप डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज. अर्ली व्हेरायटी 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. देन लेट व्हेरायटी 60 to 70 क्विंटल पर हेक्टर. तर लवकर येणारी जात हे 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. उशिरा येणारी जातीचं उत्पादन 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, असं हे भात पिकावर 8 मार्काचं विचारू शकतात, ते नाही तर 3 मार्काचं विचारू शकतात, ते नाही झालं तर एखादी MCQ विचारू शकतात. असं याचं पॅटर्न आहे. तुम्ही बरेच वेळा कमेंट्स केलं की क्वेश्चन इम्पॉर्टंट द्या, तर हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 8 मार्काचे कंपल्सरी 5 क्रॉपपैकी असणार आहे. त्यामध्ये व्हीटवर जास्त भर द्या, सोयाबीनवर, ग्राउंडनटवर यापैकी विचारू शकतात असं शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेकॉर्ड बुक घेतलं असेल तर कमेंट्स करा विसरू नका, की आपण तेही यूट्यूबद्वारे तुम्हाला एक्झरसाइज घेणार आहे. थँक्स. जय जवान जय किसान.